सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर. कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मालवण शहरातील नियोजन करण्यात आलंय. मुख्याधिकारी संतोष शिर्गे यांनी पार्किंग, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त यांचा आराखडा सादर केला. मात्र नगर परिषदेत आयोजित केलेल्या नियोजन बैठकीकडे माजी नगरसेवकांनी पाठ फिरवली. गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी चतुर्थीच्या 10 ते 15 दिवस आधी नगर परिषदेत नियोजन बैठक घेण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगर परिषद सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी संतोष शिर्गे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यासह व्यापारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, रिक्षा संघटना आदी उपस्थित होते. या बैठकीकडे सर्व माजी नगरसेवकांनी पाठ फिरवली होती. या बैठकीत मुख्याधिकारी संतोष शिर्गे, वीज वितरणचे भुजबळ, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे काय म्हणाले पाहूया. आम्ही नगरपालिका इतर डिपार्टमेंट प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये आम्ही काय काय तयारी केलेली आहे, या तयारीमध्ये काही जर कमतरता असेल तर आपल्याकडून काही सूचना घेण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी करण्यात आलेला आहे. काय काय तयारी केलेली आहे हे अगोदर आपल्याला मी सांगते. दरवर्षीप्रमाणे शहरातील खड्डे बुजवले. यावर्षी तुलनेने शहरात कमी खड्डे आहेत. ज्या काही ठिकाणी आहेत ते 1 तारखेपासून आम्ही खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे आणि 15 तारखेपर्यंत ते खड्डे बुजवण्याचं काम संपलेलं आहे. त्याचबरोबर शहरामध्ये जे पावसाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याच्या कडेला तर काही झाडी वाढते, ती झाडी तोडणे, साफसफाई करणे हे काम पण आम्ही 31 ऑगस्टपासून हाती घेतलेलं आहे आणि 15 तारखेच्या आत ते संपवण्याचं आमचं नियोजन आहे. रस्ता किंवा देखभाल दुरुस्ती त्याच्यामध्ये आम्हाला एक शासनाने एक एजन्सी नेमलेली होती ESSL, आणि त्यामध्ये जर ते काही बल्ब वगैरे करावं तर ते आम्हाला काहीच बदलता येत नव्हतं, खर्च करता येत नव्हतं. परंतु यावर्षी आम्ही शासनाला विनंती करून शासनाकडे खास विशेष परवानगी घेऊन खास या गणेशोत्सवासाठी ते आता आमच्या स्तरावर दुरुस्त करतो आहे आणि बहुतेक 90% तरी आता आम्ही दुरुस्त केलेली आहे. पण जे हॅमास्ट बंद होते ते हॅमास्ट दुरुस्तीचे काम मोठ्या युद्ध पातळीवर आम्ही हाती घेतलेलं आहे आणि सर्व 32 हॅमास्ट आम्ही 15 तारखेपर्यंत दुरुस्त करतो आहोत. त्याचबरोबर MSCBने यावेळेस चांगलं सहकार्य केलेलं आहे. तिथे साहेब आहेत, ते नंतर त्यांचं काय नियोजन आहे ते सांगतीलच. स्ट्रीट लाईटच्या बाबतीत स्ट्रीट लाईट सगळ्यात दुरुस्त शहरात निघेल असं आपलं नियोजन आहे. साधारणतः आपल्या इथे 200 स्ट्रीट लाईट्स आहेत. त्यामध्ये 200 बंद होत आहेत. 200 मध्ये जवळपास 300 दुरुस्त झालेले आहेत, 50 बंद आहेत. त्यामध्ये 2 दिवसामध्ये होती. तरी काही एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईट आहेत तर काही कमी जास्त बदलू शकतात. ती दुरुस्त करण्यासाठी आम्ही माणसं अपॉइंट केलेली आहे. जर ठिकाणी सुविधा आपल्याला माहितच आहे, गणेश विसर्जन आपण 22 ठिकाणी त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रॅम्प करणे किंवा बत्तीची व्यवस्था करणे ही व्यवस्था केलेली आहे. आणि पंधरपेटीच्या ठिकाणी मात्र व्हॉलंटियर्स आले तर आम्ही ते लाईफ गार्ड्स ते ठेवणार आहे, केलेली आहे. त्याचं काम लगेच त्यासाठी एक कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला आहे, वर्क ऑर्डर दिलेली आहे, त्याचं एक काम चालू आहे. पार्किंगची व्यवस्था आम्ही आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा करून साधारणतः 18 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये सागरी महामार्ग आहे, नाट्यगृह आहे, बावलीवाडा, सारस्वत बँक, पश्चिम JP परिसर, रोज मेडिकल, माझे रस्ता, दुर्गा मेडिकल, हॉटेल सागर किनारा, सारस्वत बँक, बॉम्बे टेक्सटाईल, तेलुगू गल्ली, धक्काजेटी, भरड नाका आणि एक ॲक्टिव्हिटी मानावरीकडे मोठे भरड नाका ते पण यावर्षी आपण पार्किंगसाठी घेत आहोत.
शासकीय गोडाऊन दुनिया कार्यालयामध्ये गवंडीवाडा मच्छी मार्केट असता इथे आणि त्याचबरोबर आपल्या चर्चा करू. बंदर विभागाने आता जी पार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी असं जरा आमचं असं नियोजन आहे की ते फळवाले असतात गाडेवाले त्यांना त्या ठिकाणी हे 10 दिवस त्या ठिकाणी फळ विक्रीसाठी शिफ्ट करायचं आणि बाजूला पार्किंग करायचं म्हणजे बाजारामध्ये जी आपली रहदारी आहे त्याला अडचण होणार नाही, ट्रॅफिक कंडिशन होणार नाही यासाठी त्यामुळे करण्याचं नियोजन आहे. बऱ्याच वेळी कोणता विषय असतो कोण क्लिअर असण्याची माझ्या वैयक्तिक तक्रारी असतात आणि आमच्या ऑफिसच्या पण असतात. तर या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये तक्रारी पोहोचवल्या जातील. आमचं कंट्रोल रूम तर आहे तर असं वैयक्तिक त्याच्या व्यतिरिक्त जसं नाट्यप्रमाणे मिटिंग झाली त्यावेळी आपल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या लेवलला तालुक्या लेवलला देखील एक तक्रार निवारण केंद्र स्थापन केलं जाणार आहे. आमची लोक तर कंट्रोल रूम आपला आहे 24 तास त्याच्या व्यतिरिक्त उपविभागीय स्तरावरती कंट्रोल असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक नंबर कंपनीने अलॉट केला आहे मी तुम्हाला 2 नंबर देतो की त्याच्यावर तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे. तो उचलण्याचा काही विषय नाही. जर कोणी त्यांचे मोबाईल नंबर आता बिलाला जर रजिस्टर केले नसतील तर ते करून घ्या. मग जरी मिस कॉल दिला फक्त मिस कॉल दिला तर ऑटोमॅटिक मिळतो आणि ती कंप्लेंट लगेच आपला कुठल्या मित्राला आमच्या नंबरवर प्रॉब्लेम होते तर त्यांनी फॉरवर्ड करणार आहोत. पायऱ्या मांडलेल्या आहेत. पायऱ्यामध्ये आपलं दुकान आलेलं आहे. पुढची पायरी म्हणजे पायऱ्याच्या पुढं आपलं सगळं प्लास्टिकचं आणि ते जर आपल्याला दिसतील आपल्या त्याच्यावर कारवाई करणार आहे. आपण आपला माल आपल्या आतमध्ये ठेवा, बाहेर येऊ नका. कारण तुम्ही बाहेर आणलं त्याच्या बाहेर तुमचे गाडी लागणार त्याच्यात लोक आपले येत आहेत. तर हे यावेळेस स्वतः कामा नाही. कारण आपण यावेळेस पार्किंगची बऱ्यापैकी चांगली व्यवस्था केलेली आहे. आपल्या दुकानदारच्या मार्केट जरी वाहनं असतील तरी निदान ह्या गणपती काळामध्ये आपण ती ज्या पार्किंग ठिकाणी नेमलेल्या आहेत त्या पार्किंग ठिकाणी किंवा आपल्या इतर राहते घरी किंवा इतर ठिकाणी सुरक्षित लावायची आहे. आपण आपल्या दुकानासमोर आपले जर वाहन उभं असेल आणि एखाद्या गिरायकाचं वाहन फक्त आलं तर 2-3 वाहनं उभी राहून ट्रॅफिक पूर्णपणे जाम होत आहे. काही साहेबांनी डेट दिलेला आहे. डेटला जर वाहनं पूर्णपणे बंद राहतील आणि या कालावधीमध्ये एस टी देखील आपल्या मार्केटची एस टी आहे ती गणपती गावामध्ये पूर्णपणे बंद राहणार आहे. परंतु ती जी स्वतःची मालकीची वाहनं आहेत व्यापाऱ्यांची त्याची ती पार्किंग ठिकाणी पार्क करायची आहे. जर इन केस लावायची वेळ आली तर ती वाहनं आपल्याला मुंगीसारखी लावायची आहे. मुंगीसारखी म्हणजे एका पाठीमागे एक. बऱ्याच वेळा गावामध्ये पॅरलल लागतात गाड्या आपल्या पूर्णपणे ते पूर्ण जास्त एरिया ऑक्युपाय करतात. जर एका पाठीमागे एक लावल्या तर एक लाईन तयार होते आणि कमी प्रमाणात वाहनांचा त्या ठिकाणी खर्च होते. तर अशा प्रकारे आपल्याला ते पार्किंगची आणि मार्केटमध्ये व्यवस्था करायची आहे. जी फळं विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते आहेत यांना आपण ह्यावेळेस बंदर विभागाच्या साहेबांची चर्चा करून तिथे जागा उपलब्ध करून देणार आहे आणि तिथेच एक पार्किंगची व्यवस्था करणार आहे. त्यामुळे मेन जे बाजारपेठेमध्ये आपल्याला जे फ्रूट्स स्टॉल लागतात किंवा बाकीचे स्टॉल लागतात पण सत्य बाजाराचे जे बाकीचे लागतात मार्केटमधून ते पाठीमाग करणार आहे आणि साहेबांची चर्चा करून त्या ठिकाणी आपण पट्टे मारणार आहे की पट्टे मारण्याचा व्यवस्थित त्यांना पुढं बसायचं आहे, पुढं जागामध्ये घडायचे आहे ते त्यांना लक्षात येईल आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी नियोजन होईल. ते नियोजन या ठिकाणी करणार आहे. तर व्यापारी आणि जे फळभाजी विक्रेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्याचं पालन करायचं आहे. त्यामुळेच आपल्याकडं पोलीस स्टेशनला 6 अधिकारी आणि 42 कर्मचारी उपलब्ध आहेत. ते गेल्या वर्षीपेक्षा मला वाटतं 25% जास्त आहे. त्यामुळे आपली जी मागणी आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोलीस बंदोबस्त पाहिजे. आपण काय फिक्स पॉईंट त्या ठिकाणी नेमणार आहे. बराच ठिकाणी जेटी मार्केटमध्ये इतर दिवशी आणि विसर्जन ठिकाणी या ठिकाणी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आपण फिक्स पॉईंट नेमणार आहे. बाकीची पेट्रोलिंग आहे तर ते बंदोबस्त आपल्याकडे कमी आहे असं वाटणार नाही. त्या प्रकारचे आपण करू नये. गणपतीच्या काळामध्ये जे आपले साऊंड आणि पारंपरिक वाद्य वाजवण्याचा त्याला परवानगी पारंपरिक वाद्याची 100% परवानगी आहे त्याला प्रॉब्लेम नाही. पण डीजेला डीजेची बेसिक मर्यादा 100 डेसिबलच्या पुढे जाते. त्यामुळे डीजेला कुठल्याही परिस्थितीमध्ये परवानगी आपल्याला मिळणार नाही. आपण पारंपरिक वाद्य बेंजो हे लावून बेंजोचा पण आवाज जरा मोठा असतो तर देखील स्पीकर कमी ठेवून आपण त्या ठिकाणी व्यवस्था करायची आहे. त्याला देखील आपल्याला परवानगी घ्यायला लागणार आहे. आपला स्पीकर लावायचा असेल किंवा डीजेवर देखील नाही पण बाकी बेंजो लावायसाठी आपल्याला पोलीस स्टेशनला परवानगी घ्यायची आहे. तर स्टेज कोणाला उभं करायला असेल तर स्टेजची देखील संबंधित डिपार्टमेंटची साहेबांची आणि त्या ठिकाणी स्पीकर लावण्यासाठी आमची परवानगी घेणं आवश्यक आहे.
आपण म्हटलं तरी किती दिवसासाठी रात्रीच्या आवाजाची मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. ती पहिल्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 10व्या दिवशी म्हणजे 19, 25 आणि 28 या 3 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर परवाना त्या ठिकाणी नाही. इतर वेळेस 10 वाजेपर्यंत परवाना आहे. या 3 दिवशी 19, 25 आणि 28 तारखेला 12 वाजेपर्यंत परवानगी आहे. देऊळवाडा मोठा जो बाजार आहे त्या ठिकाणीच आपलं सोमवारचं आणि ड्रायव्हर्स पण येणार आहे उतरण्यासाठी. तर आपण असं नियोजन केलेलं आहे. तर देऊळवाड्याला इथं एक ब्रिज आहे, साकाव आहे टुवर्ड्स कोल्हापूर रोडला. तर त्या साकावाच्या पलीकडं म्हणजे ते कोणत्या घराची इमारत आहे तर कंपाऊंड लागून त्याच्या पुढं बांधणार बसेल देखील बाजूला आपण थोडंसं लेवलिंग करून पांढऱ्या पट्टीचे पाठीमागं लोक बसतील जेणेकरून एसटी म्हणा किंवा ट्रॅव्हल्स म्हणा त्यामधून जाऊ शकते अशी व्यवस्था करणार आहे. भाजीपाला त्या ठिकाणी ते पांढऱ्या पट्टीच्या खाली 1 फूट सोडून बसतील म्हणजे ते लोक पट्टीच्या आतमध्ये येणार नाहीत. अशा पद्धतीने आपण नियोजन करणार आहे. ते जे दोन पूल आहेत छोटे छोटे त्याच्या पलीकडे बाजार बसणार आहे. आणि अलीकडे जो 50 मीटरचा एरिया आहे पूर्णपणे टुवर्ड्स इकडं जे MSCBचं ऑफिस रोड आहे तिथपर्यंत आपण पूर्णपणे मोकळा एरिया करून त्या ठिकाणी 4 ते 5 ट्रॅव्हल्स उभे राहतील, लोक उतरतील आणि भरतील अशी व्यवस्था करणार आहे. बाकीच्या ट्रॅव्हल्सनी कोळंब रोडला किंवा आपली व्यवस्था याला करायची आहे त्या कुंभारमाटी तिथं. एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स लागणार नाहीये. फक्त लोक भरण्यासाठी आणि उतरण्यासाठीच त्या ठिकाणी थांबायचं आहे. तिथला तो रिक्षा पॉईंट आहे. रिक्षा पॉईंट हे आपलं जे आईस फॅक्टरी आहे त्याच्या आतमध्ये तुमच्या रिक्षा पार्क करायचे आहेत. लोक आले बसवायचे आणि निघून जायचं. रोडवर कुठल्या त्या चौकामध्ये देऊळवाड्या चौकामध्ये कुठे तुमच्या रिक्षा लागणार नाही. त्या आतमध्ये त्या आईस फॅक्टरीचं जो छोटं पार्किंग आहे तर तुमच्या रिक्षा उभं राहतील. लोक आले तुमचे लोक जे बुकिंग आहे ते लोक येतील बसतील आणि त्या ठिकाणी निघून जातील. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल.